जे काही तुम्हाला इथं नवीन समजेल ते नोट डाऊन करून घ्या, लक्षात ठेवा. नंतर त्याच्यावर छान लेख लिहायचा आहे. सर्वांना मी अगोदरच सांगतोय, इथं बसलेल्या प्रत्येक मुलाचा मला स्वतंत्र लेख हवा आहे. आजच्या दिनासंदर्भात व्यवस्थित, विस्तृत, पॉइंट टू पॉइंट. श्रेया, ऐकले सगळ्यांनी? एव्हिडन्स कलेक्ट करायचं असतं. नंतर तुम्हाला ते करेक्ट आहे का रॉंग आहे त्याचा आन्सर तुम्हाला भेटेल. त्याचा आन्सर भेटल्यानंतर काय तुम्हाला नॉलेज येतं. ते नॉलेज तुमचं कॉन्फिडन्स, नॉलेजमुळे तुमचं कॉन्फिडन्स वाढेल. कॉन्फिडन्स कधी वाढेल त्यावेळी तुम्ही एनी काइंड ऑफ जो काही गोष्टी तुम्हाला कठीण वाटतील ते इझी होऊन जाईल. तर म्हणजे एक्झॅक्टली काय गोष्टी आपल्याला नाही कळतं ते विज्ञानामुळे आपल्याला कळून जाईल. सो हेल्थ हॅज अ होप. तुमचा हेल्थ इज नथिंग बट ए काइंड ऑफ अ होप. ऑलवेज आय शुड हॅव अ गुड हेल्थ इन अन इंडिव्हिज्युअल अँड ग्रेट अचिव्हमेंट्स करू शकतो आपल्या लाईफमध्ये. ते त्याचा डिस्टर्बन्स कशामुळे होतं? ते डिस्टर्बन्स होतं नॉन इन्फेक्शियस विच आर कम्युनिकेबल, विच आर नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. फॉर एक्झाम्पल तसं डायबिटिक कंडिशन, कॅन्सर होईल, या अजून काही काही नॉन इन्फेक्शियस नॉन कम्युनिकेबल डिसीजेस साठी आपल्यासाठी. त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला हे माहिती पाहिजे की इंडियामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक संस्था आहे, त्याचं नाव आहे द इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. त्याच्या अंडर आम्ही काम करतो. ते टेस्ट आता मार्केटमध्ये नसेल बिकॉज एव्हरी टाइम नवीन नवीन व्हायरस कंटिन्युअस चेंज होत राहतात. त्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन डायग्नोस्टिक किट पण तयार करावं लागेल. तर तसं संशोधन आपल्याकडे एक मेजर कॉम्पोनेंट आम्ही करतो. नंतर आता तुम्हाला कळणार की काय हे सगळे इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटीज आम्ही करतो. नंतर इंडियाचं मॅप तुम्ही बघितलं असेल. ते सगळ्यांना ते दिसतं ना, एक एक सेंटर ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही असं गोष्टी तयार केल्या की ईच कॉर्नर ऑफ द कंट्री शुड हॅव वन व्हायरॉलॉजी डायग्नोस्टिक सेंटर, म्हणजे व्हायरस रिसर्च अँड डायग्नोस्टिक सेंटर. 165 टोटल डायग्नोस्टिक सेंटर्स आहे, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट. त्यांना सगळ्यांना आम्ही ट्रेनिंग दिले आणि असं काही कोविड-19 सारखं काही आले पुढे ते टेस्ट करून रिझल्ट द्यायला जो काही अगोदर 3 दिवस 4 दिवस लागत होता, आता विथिन 24 आवर्समध्ये तुम्हाला रिझल्ट पण भेटेल. नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट कोणत्या कॉर्नरमध्ये कंट्रीमध्ये तुम्ही गेले ना प्रकारचं विधान आहे. फॉर एक्झाम्पल आता कोविड-19 आले. वॅक्सिन म्हणजे काय? वॅक्सिन इज नथिंग बट द व्हायरस इटसेल्फ विच इज नॉट कॉझिंग इन्फेक्शन. फक्त इन्फेक्शनचा जो काही कॅपॅसिटी आहे व्हायरसचा ते काढून बाकीचा जो अँटीजन आम्ही म्हणतो त्यांना, तर आपल्या रोगनिरोधक शक्तीला ऍक्टिव्हेट करायचं एक कॉम्पोनेंट असतं व्हायरसमध्ये, त्याला अँटीजन म्हणतो. तर अँटीजन तयार करायचं, त्याचं फॉर्म्युलेशन तयार करायचं, तेच फॉर्म्युलेशन इज वॅक्सिन. ओके. तर व्हायरसच असतात. आम्ही काय केले तर सॅम्पल घेतले पेशंटमधून. इन्फेक्टेड पेशंटमधून सॅम्पल घेतल्यानंतर तुम्हाला व्हायरस भेटेल ना ब्लड सॅम्पलमध्ये, नेझल स्वॅबमध्ये. त्या व्हायरसला मी काढलं. एक्झिबिशन इथे काय डिस्प्ले केलं ना, हे आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजे कोणता व्हायरस आहे ते आयडेंटिफाय करायला आम्हाला टेस्ट पाहिजे ना, ते टेस्टबद्दल माहिती आहे. कसं ते टेस्ट ॲक्च्युली आम्ही तयार करतो त्याचं एक्झाम्पल आहे. ते प्रिन्सिपल आहे. ते ही स्टेप्स त्यांना एक्सप्लेन करायला. स्वतःचं काही मत मांडायचं का ते तुम्ही आता पाहणार आहात आणि जाणार. ठीक आहे. हां, तर तोपर्यंत तुम्हाला कोणाला काही बोलायचं असेल इंडिव्हिज्युअल आजच्या एक सेशनमध्ये 10 मिनिटात बोलू शकता. कुमारी ईशा उमेशिने. सर्वप्रथम मी माझ्या शाळेतल्या विज्ञान शिक्षकांना धन्यवाद देईन, कारण की एवढ्या छोट्या गावात त्यांनी आपल्यासाठी, आपल्या शिक्षकांनी NIV मधून सायंटिस्ट बोलवले आणि त्यानंतर तुम्हाला की तुम्ही तुमच्या एवढ्या सगळ्या टाईम टेबलमधून आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलात. आणि खरंच हे खूप मोठं मोटिवेशन आहे आमच्यासाठी, भारतासाठी आहे. त्याच्यानंतर विज्ञान भारती ही संस्था माहिती आहे मला, आणि ती पण खूप चांगलं काम करते आपल्यासाठी. आणि आपण सगळे एकच मोटिवेशन ठेवूयात की आपल्याला आपल्या भारतासाठी काम करायचं आहे.
त्यानंतर आपल्याला जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपल्याला डॉक्टर सांगतात की इन्फेक्शन झालं आहे, मग आपल्याला प्रश्न पडतात की कशामुळे झालं नक्की. तर मग आपल्याला कळतं की एका व्हायरसचा शोध घेण्यासाठी किती लोक किती वेळ आपल्यासाठी काम करत आहेत. त्याच्यामुळे आपल्या भारतीय वैज्ञानिकांचे आपण ऋण कधीच फेडू शकणार नाही. त्यांच्याबद्दलचा मान आपल्या मनात नक्कीच असावा. धन्यवाद. विक्रम तांबे 9वी मध्ये शिकतो. आमचे विज्ञान शिक्षक लिमये सर आणि नामदार सर यांनी आम्हाला NIV चे वैज्ञानिक उपलब्ध करून दिले, यांची संवाद साधायची संधी दिली, यासाठी त्यांचे खूप आभार. आमच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरले आहे. यातून आम्ही नक्कीच प्रेरणा घेऊन पुढे काहीतरी व्हायरस विषयी अजून माहिती शोधून घेऊ, त्याच्याविषयी शोध घेऊ. इन्फेक्शन कसे होते, व्हायरसचे प्रकार, त्याच्यानंतर व्हायरस म्हणजे नक्की काय, या सगळ्याचा आम्हाला माहिती मिळाली आणि हे सगळे आमच्यासाठी खूप चांगली माहिती आम्हाला मिळाली. यासाठी मी पुन्हा एकदा आभार मानतो. चिकनगुनिया डेंगी तुम्ही ऐकलं असेल, तर त्यांना डेंगी झाले, त्यांना चिकनगुनिया झालं असं म्हणून ऐकलं असेल. त्याचं मस्किटो कसं दिसतं त्याचं टेक्स्चर साठी इथे डिस्प्ले केलेलं आहे. सेम लाईव्ह लार्वे असतात ना, हे पोस्टरमध्ये काय दाखवलं. काय झालंय मगाशी तुम्ही खूप बोललेला आहात, त्यामुळे आता जास्त लोक तुम्हाला त्रास देतात. चला पुढे पुढे 1 नंबरचा शिफ्ट झाला. हळू 9वी. मला शब्द बोलतो डायरेक्ट डेमॉन्स्ट्रेशन. वी हॅव 20 minutes now. थोडंसं त्यांना सांगू द्या. तुम्हाला मी सरांच्याकडून घेऊन आपल्या ग्रुपवरती शेअर करतो. तुम्ही ते शांतपणे पहा आणि त्याच्या संदर्भात एक नोट्स तयार करा. ठीक आहे. ते व्हिडिओज आणि आता इथं जे काही तुम्ही पाहणार आहात त्याच्या संदर्भात एक छानसा लेख तयार करून उद्या जमा करायचा. ठीक आहे. व्हिडिओमध्ये NIV आणि ICMR मध्ये काय काम चालतं, व्हिडिओमध्ये काय माहिती आहे, NIV नॅशनल इन्स्टिट्यूट लेग म्हणतात तसं मोठे ते लेग होतं, तसं इन्फेक्शन पास करतात ते. आणि हे मलेरियाचं तुम्ही बघा डिफरन्स आहे ना, ते टायगरचं पॅचेस असतात ना, तसं ते मस्किटो दिसतं डेंगी चिकनगुनियाचं. ते वेगळ्या प्रकारचं आहे आणि हे वेगळ्या प्रकारचं आहे. तर एक्झॅक्टली सेम एक्झाम्पल इथे आम्ही लाईव्ह दाखवलं होतं हे साईडला. आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या बर्ड्स अँड ॲनिमल्स, रेप्टाइल्स ॲनिमल्स ते असतात ना, त्याच्यामुळे पण आम्हाला विषाणूच्या संपर्कात यायचं. विषाणू आधी जिवंतच असतात, त्याशिवाय ते पसरत नाही दुसरीकडे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते विषाणूंवरून लस करण्यासाठी त्यांना आपण ज्यांच्या ह्याच्यात असतात तिथनं आपण जिवंत घेतो. जसे ते मच्छर तुम्हाला जिवंत दाखवलेले ते घेतो म्हणजे, आणि त्याच्यानंतर त्यातनं लस तयार. विषाणू जिवंत असतात, फक्त वेगवेगळ्या प्रकारचे असतात, आकार वेगवेगळा असतो. आता वेळ नाही आहे ना की तुम्हाला ते दाखव. त्यांनी आता सांगितलं त्याप्रमाणे कोरोना असू द्या करण्याची पद्धत आता काही सांगितली ती एकच आहे की तो व्हायरस घ्यायचा, जिवंत घ्यायचा, त्याला मारायचा आणि त्यातलं जे प्रसार करण्याची शक्ती त्याची कमी करायची, वाढवायचा सुद्धा. त्याला अगोदर वाढवावं पण लागतं, नर्चर करावं लागतं. ते वाढवतो आणि नंतर त्याचं हे करतो आपण. करायला पण नाही झालं व्हायरसचा लोड भरपूर असेल तर 10 व्हायरस पार्टिकल एकच सेलमध्ये 10 व्हायरस आले तर
ओके, हे महत्त्वाचा क्वेश्चन आहे. व्हायरस प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे? कोणाला माहिती आहे? विषाणू, त्यांचा क्वेश्चन आहे व्हायरस प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे? खूप छान प्रश्न विचारलाय बरं का. मगाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा विचारला नाही हा प्रश्न. ओके, ते चांगला क्वेश्चन आहे. ते आणि वेगवेगळ्या हा प्रश्न विचारण्यासाठी टाळ्या वाजूया आपण. So it is like prokaryotic in nature because it is a single cell which is going to double when it gets a living cell. ते होस्ट मध्ये एंट्री केले ना ते रेप्लिकेट होतात, नाहीतर नाही. इट इज लाईक व्हेरी इंडिव्हिज्युअल सेल विच रेप्लिकेट्स विथ द लाईव्ह सेल्स. पॅचेस आले, फीवर आले तर ते डेंग्यूचे लक्षण आहे. नंतर तुमचं टेस्ट केलं ना ब्लड सॅम्पलचं, त्याच्यामध्ये ब्लड प्लेटलेट्सचं कमी होऊन जातं सडनली. जो काही नंबर नॅचरल नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये पाहिजे त्या कंपॅरिझनमध्ये भरपूर प्लेटलेट्स कमी होऊन जातात. हे टेस्टमुळे आम्हाला कळेल. नंतर डायरेक्ट ऑब्झर्वेशनमध्ये स्किनच्या वरती रेडिश पॅचेस आणि हाय फीवर, जॉईंट पेन्स, तर दीज आर द सिम्पटम्स. आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण आता काय करणार आहोत की खूप होळीने यायचे आणि जे अजून जर कळलं असतं तर बरं झालं असतं, पण वेळ कमी असल्यामुळे आपल्याला काय झालं तर परत तुम्ही येऊ शकता. वृंदा, सरांना भेटलास का तू? मग तोपर्यंत भेटून घे, तुझं काम करून घे. चला या पुढच्या मुली पुढे चला. हा, आज मोठे होतात हळूहळू, तू मोठी झालीस तशी. दोन्ही एकत्र डोळे ठेव, दोन्ही डोळे एकत्र एकच. हा, दोन्ही ठेव. हा, येस. हा, दास मोठा झालेला दिसला का एकदम? हा, राईट. चला, अंडे एक असायची काळी काळी दिसतायत कधी तर आराध्या. झालेला आहे. वेळ वाचवावा म्हणून आपण मीटिंगसाठी इथे बोलवलंय. भारतीय बैठक आहेच. आपण पटकन ऍडजस्ट होतो हे लक्षात येईल. आणि ऍडजस्टमेंट आपण जितक्या पटकन करतो ना तेवढ्या बाबी पटकन पुढे सरकत असतात. मी डॉक्टर देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी शिक्षकांशी संवाद साधावा. एक पीस ऑफ वर्क, ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी म्हणजे विषाणू विज्ञान संस्था. ही संस्था सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक संस्था आहे. अंडर द एजिस ऑफ इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचं एक मिनिस्ट्री के अंडर ऑर्गनायझेशन आहे विच वर्क्स ऑन मल्टिपल हेल्थ इश्यूज. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं हेल्थ इश्यूज आपल्याला असतात. आपल्या कंट्रीचं स्पेसिफिक हेल्थ इश्यूज आहे, कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल बोथ काइंड ऑफ हेल्थ. आता काही कम्युनिकेबल डिसीजेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विषाणू असतात, इवन बॅक्टेरिया, फंगल, पॅरासाइट्स अँड अजून वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे आपल्याला काही त्रास होतो ना, त्याच्या वरती संशोधन